नमस्कार आहे सगळ्यांना. माझा चॅनल आहे नित्यपूजाक्रम. तरी माझे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ते शेअरसुद्धा करा, लाईक पण करा. आज आपण बोलणार आहे नवरात्रीचा अखंड दिवा लावण्याचे नियम, महत्त्व आणि शास्त्रोक्त कारण की का लावला जातो. शुभ मुहूर्त जेव्हा आपल्याला दीपक प्रज्वलित करायचा आहे 9 दिवसासाठी. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणती पूजा असो, कोणते समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्याची सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणसाचे देखील कीर्ती उंचवावी ह्यासाठीच आपण दीप प्रज्वलित करतो. मुख्य अर्थ हाच असतो की सगळ्यांचे कल्याण हो, सगळ्यांची इच्छा पूर्ण हो. माणसाने नेहमीच दीप हा लावलाच पाहिजे आणि दीप लावताना नेहमी दीप मंत्र हा बोलला पाहिजे. वास्तुशास्त्रामध्ये दिवा ठेवण्याचे, त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी या संदर्भात सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये भरपूर माहिती आहे. हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर तुम्हाला काय परिणाम मिळणार आहे. असं लावला दिवा आणि सोडला होत नाही. आपल्या इथे वर्षातून 2 वेळा नवरात्री असते. एक चैत्र नवरात्री आणि एक शारदीय नवरात्री. अजून 2 नवरात्री असतात, त्यांना गुप्त नवरात्री बोलल्या जातात. अशा वर्षातून 4 नवरात्री असतात. नवरात्रीमध्ये 9 दिवसात घरात घट बसवतात आणि अखंड दिवा लावला जातो. अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही, कारण त्याला विझून द्यायचं नाही. जर का दिवा विझला तर वाईट मानले जाते. नवरात्रीमध्ये आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे यासाठी गाईचा साजूक तुपाचा अखंड दिवा लावला जातो. जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने किंवा तेलाने अखंड दिवा लावू शकतो. 9 दिवसात अखंड दिवा तेवत ठेवल्याने सौख्य येतं, शांतता येते, सर्व कार्य पूर्ण होतात, सिद्धी प्राप्त होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमांनी रक्षण करावा. आता अखंड दिवा लावण्याची विधी काय आहे? नवरात्र अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, त्याला आपल्याला पाळावे लागतात, जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात. सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात. जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर मातीचा दिवा देखील लावू शकता, पण त्यासाठी एक नियम आहे. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून त्याला वाळवून घ्या. असे केल्याने काय होतं की तेल आहे ना तुमचं त्या मातीच्या दिव्यामध्ये झिरपत नाही, शोषलं जात नाही. म्हणून हे सर्व करायचं आहे. आणि दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा दिवा प्रज्वलित करताना त्याच्या वेळी मनात काही संकल्प घ्यायचा. देवीला, आईला विनवणी करायची की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन देत. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा, नंतर लावावा. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याला खाली आधी मग अष्टदल काढाय. अष्टदल तुम्ही तांदळाने, अखंड तांदूळ, जे तांदूळ खंडित नाही, तुटलेले नाही, त्या तांदळाने तुम्हाला अष्टदल कमळ काढायचे आहे. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता. नाहीतर खाली एक तांब्याची, पितळेची प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये कुंकुम रोलीने सुद्धा अष्टदल काढून त्याच्यावरती अखंड दिवा ठेवू शकतो. अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची असते. ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली पाहिजे. हा जर तुम्हाला कापसाचीच लावायची असेल तर तीही लावू शकता, पण रक्षासूत्राची चांगली आहे आणि ती आपल्या 1.25 हात एवढ्या मापाची घ्यायची असते. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूससुद्धा चालतो, मग त्यासाठी तुम्हाला तो वात अशी वाळवावी लागणार की ती आपल्या 1.25 हात होईल एवढी लांबडी कापसाची वात तुम्हाला करावी लागेल. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल
तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास तोही वापरू शकता. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा जर तो तुपाचा असेल, आणि जर दिवा तेलाचा असेल तर तो आईच्या डाव्या बाजूला ठेवावा. दिव्याला वारा लागू नये म्हणून त्यावर काचेचं झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. म्हणजे 9 दिवस पूर्ण झाले तर दिव्याला फुंकर मारून विझवायचं नाही. त्याला स्वतःहूनच थंड होऊन द्यायचा, शांत होऊन द्यायचा. ईशान्य कोण म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशा ह्या दोघांचे जो मधला भाग आहे त्याला ईशान्य बोलतात. ह्याला देवीचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवून शुभ असतं. त्या दिशेला ईशान्य दिशेत तुम्ही एक दिवा ठेवला आणि त्याचं तोंड तुम्ही ठेवा. पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असलं तर अतिउत्तम आहे. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून पहिले श्री गणेशाचं आवाहन करायचं, नंतर शिव शंकरांचं आवाहन करायचं आणि मग देवी दुर्गाचं आवाहन करायचं. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करायचा आणि देवी आईला विनवणी करायची की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. अखंड दिवा लावताना मंत्र बोलायचा आहे. तर मंत्र बोलत बोलतच तुमचा दिवा हा प्रज्वलित झाला पाहिजे. तर कोणता मंत्र आहे तो? ओम जयती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते. हा मंत्र तर तुम्ही नक्कीच बोला. ह्या मंत्रात खूप ताकद असते. दुसरा एक मंत्र सांगते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपोहरति मे पापम संध्या दीपम नमस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपोहरम मे पाप संध्या दीप नमस्तुते. हे संध्याच्या वेळी बोलायचं आहे. तो वरचा मंत्र आहे तो सोपासुद्धा आहे आणि खूप प्रभावीसुद्धा आहे. अजून एक मंत्र आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम सुखसंपदा दृष्टबुद्धी विनाशाय च दीपज्योती नमस्तुते. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपकाय नमस्तुते. अखंड दिवा लावण्याचे एक शुभ नियम आहेत की तुम्ही ह्या नियमाने तुमचा अखंड दिवा लावला पाहिजे. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं. दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेला केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो. मग हा तोटा तुमच्या माणसाचा सुद्धा असू शकतो किंवा धनाचा देखील असू शकतो. कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याशिवाय त्वरित यश प्राप्त होत नाही. मंत्र बोलूनच दीप लावायचा आहे. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोट जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतो. म्हणजे एकदम बारीक असा मिलमिली दिवा लावायचा नाही. त्याची वात अशी सोनेरी कलर चांगली दिसली पाहिजे. त्याचा उष्णता 4 बोटा एवढी जाणवली पाहिजे. दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळते आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यात घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. तरी घाबरायचं नाही. आईला सांगायचं आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ कर आणि आमच्यावरचे संकट दूर कर. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. एकदा 1.25 हात वात लावायची. दिव्याने दिवा देखील लावायचा नाही तो अशुभ मानलं जातं. असं केल्याने घरात आजारपण वाढते आणि मंगल कार्यात अडथळे येतात. नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी होते. आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती वाढते. नवरात्रात दिवा लावताना घरात आणि कुटुंबात सौख्य होतं. पितृंना सुद्धा शांती मिळते. नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात.
नवरात्रात जर विद्यार्थ्यांना यश प्राप्ती पाहिजे असेल तर त्यांनी संकल्प करून तुपाचा दिवा लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. मग ज्या खोलीमध्ये वास्तुदोष आहे, ज्या वास्तुदोषाच्या ठिकाणी ती खोली आहे त्या खोलीमध्ये तुम्ही तिळाचा दिवा लावू शकता. शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो. अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी 15 ऑक्टोबरला सकाळचं 6:21 ते 10:12 घटस्थापनेचा मुहूर्त आहे. तो शुभ मुहूर्त अखंड दीपसाठी सुद्धा आहे. आणि दुसरा मुहूर्त आहे तो अभिजित मुहूर्त आहे. तो 11:44 पासून 12:30 आहे. ह्या वेळेत आपण अखंड दिवा लावू शकतो आणि घटस्थापना पण करू शकतो. दिव्याची पूजा प्रथम करावी, नंतर अखंड दीप लावावे. पूजा कशी करावी? दिव्याला कलावा बांधा, दिव्याला हळद कुंकुम लावा, दिव्याला अक्षदाने फूल चढून पूजा करा आणि नंतरच दिवा प्रज्वलित करा संकल्प घेऊन. तर माझी ही माहिती नक्की तुम्ही सर्वीकडे शेअर करा. व्हिडिओ मोठा झाला कारण मी सकाळ सर्वच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, काही ठेवलं नाही. एकाच व्हिडिओ दिव्याची पूर्ण माहिती पूर्ण करले म्हणून हा व्हिडिओ मोठा झाला. एकच माहिती 4 व्हिडिओमध्ये मी भागली नाही किंवा तुकडे केलेले नाहीत म्हणून हा व्हिडिओ मोठा झाला. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मी प्रयत्न केला आहे पूर्ण माहिती देण्याचा. नमस्कार.